काल संध्याकाळपासून सलग पाऊस पडतो आहे। आत्ता पण पाऊस पडतोय, बारीक आहे, पण रात्रभर जोरात पाऊस पडला। आज वटपौर्णिमा आहे, माझी पहिलीच वटपौर्णिमा आहे। तर आता मी गजरा करते आणि गजरा करून झाला की छान साडी नेसून आवरून इथे जवळच एका वाडीमध्ये वडाचं झाड आहे, तर वडाच्या झाडाची पूजा करायला मी जाणार आहे। आणि अर्थातच कॅमेऱ्याच्या पाठीमागे विक्रांत आहे। माझा गजरा बनवून झालेला आहे आणि होईपर्यंत तेवढ्यात मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। दरवर्षी वटपौर्णिमेला पाऊस पडतो, तर आता बहुतेक मला पावसातच वडाच्या झाडाची पूजा करायला चालत जावं लागणार असं दिसतंय।
स्वानंदी, तू लग्नात घेतलेला उखाणा घे ना. आता दोघांचा संसार तेव्हाच होतो सुकर, दोघांचा संसार तेव्हाच होतो सुकर, जेव्हा मी चिरेन भाजी विक्रांत लावेल कुकर. आणखीन एक गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी वटपौर्णिमेला आमचं हे बाळ जन्माला आलं. सावित्रीवरून हिचं नाव आम्ही सावी ठेवलं होतं. तर आमची सावी आज 1 वर्षाची झालेली आहे. तिच्यासाठी मी हार करून आणला आहे, हार घालेन तिला. आणि आंबा आणि फणस असं गोड म्हणून खायला घालायला दोन्ही आणलंय. पण आंबा तर तिने कधी खाल्ला नाही आवडीनं आजपर्यंत. बघूयात आज खाते का. इकडे ये. इकडे. खायलाच पाहिजे तिला, खायला पाहिजे. थांब. आले खायला घेऊन येते. थांब. ओय सोनी सोनी बोली सोनी. खाल्ला ना आंबा. हो. आत्ताच पूजा करून घरी आले. भरपूर पाऊस होता आणि वाडीतल्या काही बायका सुद्धा आलेल्या होत्या. कुंद काकू वगैरे सुद्धा होते. सगळ्यांबरोबर गप्पा मारून आता मी घरी आले आणि आल्यानंतर आईला थोडी मदत केली फराळाचं बनवायला. आणि आता साधारण 2 वाजून गेलेले आहेत. तर आता मी फराळाला बसते. काय काय बनवलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. आंबा आहे, फणस आहे कापा, दह्यातला साबुदाणा, वरी तांदूळ, दाण्याची आमटी आहे, लिंबाचं ताजं लोणचं आहे उपासाचं आणि शेंगदाण्याचा लाडू. दाण्याची आमटी आधी पिते गरम गरम. एक नंबर झाली, एक नंबर. आहा. तुम्हालाही सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा.